नाव टाइम लिमिट्स. टाइम लिमिट्स मी मागे पण सांगितल्या होत्या तुम्हाला. आताही पुन्हा सांगतो की सेक्शन 21 अंतर्गत कुठल्याही नगर परिषदेची स्थापना झाली असेल, एनी न्यू म्युनिसिपल काउन्सिल or municipal nagar panchayat is constituted, or any new area is added in a earlier area, म्हणजे कुठल्याही नवीन एरिया फॉर्म झाली असेल किंवा एखाद्या अस्तित्वात असलेल्या नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये नवीन एरिया ऍड झाली असेल, तर फॉर्मेशन डेट पासनं विदिन अ पिरियड ऑफ 3 years डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करून गव्हर्नमेंटला सबमिट करण्याची प्रोव्हिजन्स अंडर सेक्शन 21 मध्ये आहे. प्रिपरेशन अँड सबमिशन ऑफ डीपी म्हणजेच काय, सेक्शन 23 इंटेन्शन डिक्लेरेशन टू सबमिशन ऑफ डीपी अप टू द सबमिशन ऑफ डीपी अंडर सेक्शन 30 ही प्रोसेस विदिन अ पिरियड ऑफ 3 years करायची असते. समजा झाली नाही तर गव्हर्नमेंट विल एक्सटेंड द टाइम as per the request of the planning authority till the submission of period. In this case, जरी याच्यामध्ये किती टाइम लिमिट एक्सटेंड करायचे हे दिलेलं नसलं तरी पुढच्या ज्या प्रोसेस आहे, कलम 26 पब्लिकेशन, कलम 30 सबमिशन, याच्या टाइम लिमिट्स ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये वेगळी काही टाइम लिमिट घ्यायची गरज नाही, कारण 26 मध्ये काही टाइम लिमिट्स दिल्या ते मी पुढे सांगणार आहे. 30 मध्ये टाइम लिमिट दिली आहे ते मी सांगणार आहे. म्हणजे त्या टाइम लिमिटमध्ये डीपी पब्लिश आणि सबमिट करायचंच आहे. सो अप टू दॅट सबमिशन this time limit is extended up to that submission. त्यामुळे एक्सटेंडेड टाइम लिमिटला इथे अशी स्पेसिफिक 12 महिने 24 महिने असं काही घातलेलं नाही आहे. जी काही 30 मध्ये आहे ती लागू राहील. सो 21 आणि खाली लिहिलेलं आहे, द प्लॅनिंग अथॉरिटी शॉल also submit a quarterly report to state government about the progress made in carrying out the survey and preparing plan. हा मागच्या ATPच्या एक्झामिनेशनला प्रश्न आला होता की 21 सेक्शन खाली डेव्हलपमेंट प्लॅन सुरू केल्यानंतर रिपोर्ट जो द्यायचा आहे हा क्वार्टरली द्यायचा आहे की मंथली द्यायचा आहे की इयरली द्यायचा आहे, असा प्रश्न आला होता. असे छुपे प्रश्न असतात म्हणून मी इथे हायलाइट केलेले आहे. प्लॅनिंग अथॉरिटी शाल सबमिट ए क्वार्टरली रिपोर्ट. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. नाउ सेक्शन 23. आता हा जो पहिला 21 आहे हा एक्सटेन्शन लिमिट असेल किंवा वाढीव मुदत असेल किंवा फॉर्मेशन असेल त्याच्यासाठीच लागतो. सेकंड, डिक्लेरेशन इज फॉर ऑल डेव्हलपमेंट प्लॅन. जेव्हा आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो, ॲडिशनल एरियाचा असो किंवा ओरिजिनल लिमिटचा असो, रिव्हिजन असो, सेक्शन 23 इज अ डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर डेव्हलपमेंट प्लॅन. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याला जनरल बॉडीचा रिझॉल्युशन करावं लागतो. रिझॉल्युशन केल्यानंतर त्याची पब्लिकनी नोटीस लोकल न्यूजपेपरमध्ये आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये द्यावी लागते. आणि थर्ड इज इम्पॉर्टंट, हे प्रश्न असे विचारतात की जो काही आपण ज्या एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन करणार आहे, म्हणजे ज्या म्युनिसिपल काउन्सिल बाउंड्रीचा एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन करणार आहे, तर ते बाउंड्री शो करणारा प्लॅन शोईंग एरिया अंडर द प्लॅनिंग अथॉरिटी फॉर विच डीपी इज प्रिपेअर्ड इज केप्ट ओपन फॉर पब्लिक फॉर अ पिरियड ऑफ मिनिमम 60 days. असा प्रश्न विचारू शकतात, केप्ट ओपन फॉर मिनिमम 30 days or 60 days or 90 days. So it is kept open for public showing the boundary for which the DP is prepared. Minimum period is 60 days. म्हणजे या शहराचा आम्ही विकास योजना करत आहे त्या शहराची हद्द दाखवणारा नकाशा पण त्यांनी या डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन सोबत ठेवायचा आहे. अंडरस्टँड. नंतर 23 झाल्यानंतर तुम्हाला 24 अंतर्गत डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी टीपीओची नेमणूक करावी लागते. त्याला काही टाइम लिमिट नाही आहे. अँड दॅट इज टू बी, त्याला प्री अप्रुव्हल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगचं घ्यावं लागतं, हे मी सांगितलेलं आहे. नाउ सेक्शन 25 म्हणजे त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. तर त्याला टाइम लिमिट काय आहे, तर सेक्शन आता पुढच्या ज्या सगळ्या टाइम लिमिट्स आहे, ऑल द टाइम लिमिट्स
which are mentioned in section 25 or 26 or up to the submission 30 is to be measured from section. आता 26 ची टाइम लिमिट किंवा 25 ची टाइम लिमिट जी आहे हे डिक्लेरेशन पासून मोजायची आहे. हा, आता डिक्लेरेशन म्हणजे 23चं डिक्लेरेशन झाल्यानंतर एक्झिस्टिंग लँड यूज हा विदिन अ पिरियड ऑफ 6 मंथ फ्रॉम द डिक्लेरेशन, म्हणजे जे गॅझेट नोटीस डिक्लेअर करतो ना आपण, त्यातनं 6 महिन्यात तयार करायचं आहे आणि त्याला एक्सटेन्शन हा मॅक्झिमम 12 मंथचा आहे. म्हणजे टोटल टाइम लिमिट झाला 18 मंथ. 6 + 12 month. Understand? Declaration of intention partner preparation of ELU is within a period of 6 months and that is to be extended 12 months. आणि नंतर पब्लिकेशनचा टाइम लिमिट आहे बघा, डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन पासून 24 मंथ, म्हणजे 2 वर्ष. दॅट इज म्हणजे पूर्ण तयार करणे, PLU तयार करणे, पॉप्युलेशन फोरकास्टिंग, सगळ्या स्टेक होल्डरच्या मीटिंग, कलेक्टरच्या मीटिंग, सगळ्यांचे प्लॅनिंग स्टँडर्ड वगैरे सगळं कॅल्क्युलेशन करून एक ड्राफ्ट प्लॅन, ड्राफ्ट प्रपोज लँड यूज प्लॅन, वेगवेगळे नाव आहेत. हा डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन पासून विदिन अ पिरियड ऑफ 24 मंथ हा तयार करायचा आहे, म्हणजे 2 वर्षामध्ये. आणि नाही झाला तर त्याला एक्सटेन्शन द्यायची तरतूद आहे बघा. ए म्हणजे ज्या कॉर्पोरेशनची पॉप्युलेशन 1 crore अँड मोर आहे त्याला 24 मंथचं एक्सटेन्शन आहे. ज्या कॉर्पोरेशनची पॉप्युलेशन 10 lakhs अप टू 1 crore आहे, 10 लाख ते 1 crore, त्याला 12 महिन्याचं एक्सटेन्शन आहे. आणि बिलो 10 lakh त्यांना फक्त 6 महिन्याचं एक्सटेन्शन आहे. म्हणजे 24 मंथच्या पुढे प्लस 24 month फॉर अ पॉप्युलेशन ऑफ कॉर्पोरेशन हॅव्हिंग 1 crore अँड मोर, 24 + 12 month फॉर पॉप्युलेशन ऑफ कॉर्पोरेशन बिटवीन 10 lakh अँड 1, आणि 24 + 6 फॉर अदर केसेस. हा एक्झामिनेशन मध्ये प्रश्न आला होता. त्याच्यामुळे मी आज जरा हळू आणि स्ट्रेसफुल करतोय, कारण हे मागच्या ATPला एक्झाम मध्ये प्रश्न आला होता. नंतर सेक्शन 30चं सबमिशन आहे ऑफ स्टेट गव्हर्नमेंट DP टू गव्हर्नमेंट. सो सी याच्यामध्ये मी हे केलेलं आहे. पहिल्या ऍक्ट मधली प्रोव्हिजन ही 6 मंथ होती, म्हणजे कुठनं मोजायची, फॉर्म पब्लिकेशन. आता म्हणजे वरती जे 26चं पब्लिकेशन होतं त्याचं जे गॅझेट येतं, महाराष्ट्र शासन गॅझेटला नोटीस येते, तिथनं 6 मंथमध्ये हा गव्हर्नमेंटला सबमिट करायचा होता. आणि एक्सटेन्शन टाइम लिमिट त्याच आहे ज्या की तुम्हाला वरच्या 26 मध्ये आहे, म्हणजे 24 मंथ फॉर द पॉप्युलेशन ऑफ कॉर्पोरेशन 1 crore अँड मोर. पॉप्युलेशन 10 आणि 1 crore कॉर्पोरेशनची असेल तर 12 महिने. आणि इन अदर केस सगळ्या नगरपालिका वगैरे 10 लाखाच्या खालच्या असतील सगळ्या, तर त्यांना 6 महिने, म्हणजे 6 प्लस. आता जो मूळ पिरियड होता याला सेकंड कॉलम मध्ये आपण जे म्हटले याला आपण ओरिजिनल पिरियड म्हणतो, आणि थर्ड कॉलम मध्ये आपण हा एक्सटेन्शन पिरियड म्हणतो. तो मूळ पिरियड जो होता 6 महिन्याचा तो गव्हर्नमेंटने आता मॉडिफिकेशन केलं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलं आणि तो मूळ पिरियड 12 महिने केलेला आहे, 12 मंथ. आणि बाकी एक्सटेन्शन मग पुढे जे त्याच्या पुढे आहे ते आहे, म्हणजे 12 मंथ प्लस 24 एक ए कॅटेगरीमध्ये असेल तर, 12 मंथ प्लस 12 मंथ बी कॅटेगरीमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर, आणि इन अदर केसेस सी कॅटेगरीच्या 12 मंथ प्लस 6 मंथ, म्हणजे 10 लाखापेक्षा कमी असलेल्या महानगरपालिका किंवा 10 लाखापेक्षा कमी असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका या सगळ्यांना सी कॅटेगरीमध्ये येईल. बी कॅटेगरी आणि ए कॅटेगरी फक्त त्याचा मधला पिरियड जो आहे मूळ पिरियड तो वाढवलेला आहे गव्हर्नमेंटने. सेम सेक्शन 31 पण गव्हर्नमेंटला सबमिट झाल्यानंतर 31 इज सँक्शन्स बाय द गव्हर्नमेंट. DP इज टू बी सँक्शन्स बाय द गव्हर्नमेंट. तो पहिला पिरियड 6 महिने होता, जसा वरती मी लिहिलेला आहे सबमिशनचा, तो आता गव्हर्नमेंटने ऑर्डिनन्स काढून 12 महिने केलेला, म्हणजे 1 वर्ष केलेला आहे. आणि एक्सटेन्शन जे दिले होते, पहिले एक्सटेन्शन होतं 24 मंथ इन केस ऑफ एरिया फॉलिंग इन MPC, म्हणजे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीच्या कार्यकक्षेमध्ये येणाऱ्या सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिका या क्षेत्रामधल्या विकास योजना असेल तर त्याला मंजुरीचे मुदत, वाढी मुदत ही 24 मंथ होती ना.
आता मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी म्हणजे जसं आता पुणे आहे. मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग एरिया आपल्याकडे पुणे आहे, नागपूर आहे, मुंबई आहे. ह्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीच्या एरिया आहेत. त्या क्षेत्रामधले समजा पुणे असेल तर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्ह्यामधल्या त्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीच्या एरियात येणाऱ्या तळेगाव नगरपालिका, आळंदी नगरपालिका असेल, लोणावळा नगरपालिका असेल, चाकण असेल, या एरियांना एक्सटेन्शन 12 मंथ आणि याच्या बाहेर असतील तर सगळ्यांना एक्सटेन्शन 12 मंथ अशी पूर्वी तरतूद होती. ते मी आता स्ट्राईक थ्रू केलेली आहे आणि तिला एक्सटेन्शनची लिमिट जी आहे ती काढून टाकलेली आहे आणि एक्सटेन्शन ॲज डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट असं आता मागच्या महिन्यामध्ये ऑर्डिनन्स गव्हर्नमेंटनी काढलेला आहे, कायद्यामध्ये बदल केला आहे. म्हणजे आता काय झालं की गव्हर्नमेंटला मंजुरीला पहिले 12 महिन्यात मंजूर करेल किंवा ॲज एक्सटेंडेड बाय द गव्हर्नमेंट. आता ऑर्डिनन्स यांनी काढलेला आहे मार्चमध्ये मागच्या महिन्यामध्ये. असं असलं तरी त्याला विथ इफेक्ट दिलेला आहे 23 मार्च 2020 पासून. म्हणजेच काय की कोविड-19 जो सुरू झाला होता, जो लॉकडाऊन पिरियड सुरू झाला होता हा 23 मार्च 2020 पासून सुरू झाला होता आणि त्या दिवसापासनं बरेचसे डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाले नसतील, काही गव्हर्नमेंटला जाऊन सबमिट झाले असतील, गव्हर्नमेंटला त्याच्यावर निर्णय घेता आला नसेल आणि या टाइम लिमिट्स आहेत त्या हार्ड टाइम्स लिमिट होत्या. प्रत्येक वेळेला कोविडची टाइम लिमिट वगैरे वगैरे हे करण्यापेक्षा गव्हर्नमेंटनी आता तो पिरियडच काढून टाकलेला आहे आणि विथ इफेक्ट 23 मार्च 2020 पासून केलेला आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं. याच्यामध्ये हमखास तुम्हाला प्रश्न एक किंवा मागच्या वेळेला तर 3-4 प्रश्न होते याच्यामध्ये. मुदतीचे टाइम लिमिटचे 3-4 प्रश्न म्हणजे 8 मार्क होते. सो तुम्हाला सिंपल प्रश्न असतात. प्रश्न अशा प्रकारे म्हणजे सिंपल असल्यामुळे लक्षात ठेवा, चुकीचे उत्तर देऊ नका. कारण हातचे प्रश्न चालले जातील, मग कठीण प्रश्नाला वेळ नाही मिळत. अंडरस्टूड? सो अशा प्रकारे आपण MRTP ऍक्टच्या टाइम लिमिट सगळ्या बघितलेल्या आहेत. हे तुम्हाला सगळं शेअर करण्यात येईल. तुम्ही हे सगळं शेअर केल्यानंतर अकॅडमीकडनं हे सगळं वाचून घ्या. नेक्स्ट